रंगमंचाचं पूजन केलं जात आहे। श्रीरामाचं, श्री सरस्वती देवीचं आणि श्री नटराजाचंही पूजन केलं जात आहे। डेक्कन एज्युकेशन सोसायटीच्या संस्थापकांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण केला जात आहे। तसेच गदी माडगुळकर आणि सुधीरजी फडके यांच्या प्रतिमांचे पूजनही केले जात आहे। शाळेच्या मुख्याध्यापिका माननीय सौ कल्पना वाघ यांना मी विनंती करते की त्यांनी सर्व उपस्थितांचे स्वागत करावे व प्रास्ताविक करावे। सुस्वागतम, वेलकम। जय श्रीराम। आजच्या या भव्य दिव्य कार्यक्रमासाठी आवर्जून उपस्थित राहिलेले सर्व सन्माननीय परीक्षक, उपस्थित सर्व मान्यवर, प्रमुख अतिथी, समाजातील सर्व उपस्थित मान्यवर, डेक्कन एज्युकेशन सोसायटीचे सर्व सन्माननीय पदाधिकारी, येथे उपस्थित असणारे सर्व आजी आणि माजी मुख्याध्यापक, माजी शिक्षक, सर्व सुजाण, सुविद्य आणि रसिक पालकांचे व प्रेक्षकांचे मी डेक्कन एज्युकेशन सोसायटीच्या नवीन मराठी शाळेच्या सर्व विद्यार्थ्यांतर्फे, शिक्षक, लेखनिक व सेवकांतर्फे मी सौ कल्पना वाघ, शाळेची मुख्याध्यापिका या नात्याने मनपूर्वक हार्दिक स्वागत करते। केवळ वाचन लेखन करता येणे म्हणजे शिक्षण नाही, तर शिक्षण प्रक्रियेतून बालकांचा सर्वांगीण विकास होणे गरजेचे आहे। त्यासाठी आपल्या शाळेत अनेक स्पर्धांचे, कार्यक्रमांचे व उपक्रमांचे आयोजन केले जाते। त्याची छायाचित्र तुम्ही आता चालू असलेल्या अहवालात पाहिलीच असतील। हे सर्व उपक्रम विद्यार्थ्यांसाठी राबवत असताना तुम्हा सर्वांची मोलाची साथ नेहमीच शाळेला मिळत असते, त्याबद्दल मी आपली सदैव आभारी आहे। विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी दरवर्षी स्नेहसंमेलनाचे आयोजन केले जाते, पण त्यात सगळ्याच मुलांना काही सहभाग घेता येत नाही। यावर्षी स्नेहसंमेलनाअंतर्गत आम्ही शाळेतील सर्वच्या सर्व विद्यार्थ्यांना घेऊन सर्व गुणसंपन्न अशा मर्यादा पुरुषोत्तम श्रीरामांच्या चरित्रपटाचे सादरीकरण करीत आहोत। आधुनिक वाल्मिकी व ग दी माडगुळकर यांच्या सिद्धस्थ लेखणीतून साकारलेल्या आणि संगीत क्षेत्रातील बाबूजी म्हणजेच सुधीरजी फडके यांच्या स्वरांनी आणि सुरांनी सजलेल्या गीत रामायणातील गीतांच्या साथीने आम्ही हा रामचरितपट साकारणार आहोत। 1250 पेक्षा अधिक विद्यार्थ्यांना घेऊन हे भव्य दिव्य नाट्य साकारण्याचे शिवधनुष्य पेलताना आम्हाला खूप जणांचे मोलाचे सहकार्य लाभले। एवढ्या मोठ्या प्रमाणावर कार्यक्रम करायचा असे ठरल्यावर त्यासाठी सर्व प्रकारची मदत करणारे आणि सदैव आमच्या पाठीशी उभे राहणारे, आम्हाला उत्तम मार्गदर्शन करणारे आमच्या डेक्कन एज्युकेशन सोसायटीचे सदस्य माननीय श्रीयुत किरणजी शाळीग्राम सर, नवीन मराठी शाळेच्या शाला समितीचे अध्यक्ष माननीय श्री दिलीपजी कोटीभास्कर सर, LM अकाउंटंट श्री विनय कुमार आचार्य, शाला समिती सदस्य डॉक्टर श्री सुनीलजी भणगे व श्रीयुत आनंद काटीकर सर यांच्या मार्गदर्शनाने व सहकार्याने आम्ही हा कार्यक्रम करू शकत आहोत। या कार्यक्रमासाठी भव्य दिव्य असा मंडप, स्टेज लाईट, बैठक व्यवस्था उपलब्ध करून देणारे आर्य संगीत प्रसारक मंडळाचे विश्वस्त माननीय श्रीयुत मुकुंदजी संगोराम व सुप्रसिद्ध गायक व नवीन मराठी शाळेचे माजी विद्यार्थी असणारे श्रीनिवास जोशी यांचेही मनापासून खूप खूप आभार मानते। रमणबाग शाळेचे मैदान, वर्गखोल्या, स्वच्छतागृहे, इतर सर्व व्यवस्था उपलब्ध करून दिल्याबद्दल, आवश्यक ते सर्व सहकार्य व मार्गदर्शन केल्याबद्दल मुख्याध्यापिका श्रीमती रेड्डी मॅडम व त्यांच्या सहकार्यांची मी आभारी आहे। प्रसिद्धीचे काम पाहणारे श्रीयुत मयेकर वाळंदे यांचेही मी आभार मानते। आपल्या शाळेचा कार्यक्रम म्हटल्यावर उत्साहाने मदत करणारे शाळेच्या व्यवस्थापन समितीचे पालक संघ, माता पालक संघ, वाहतूक विभाग इत्यादी सर्व समित्यांचे अध्यक्ष व इतर सदस्यांचा उत्साह आम्हाला नेहमीच प्रेरित करतो। त्यांनाही मनापासून मी धन्यवाद देते। कार्यक्रमासाठी आवश्यक सर्व प्रकारच्या परवानगी काढणे
उच्चस्तरीय मान्यवरांशी संपर्क साधणे, कार्यक्रम स्थळाबद्दलचे व्यवस्थापन करणे इत्यादी सर्व कामात श्रीयुत महेंद्र वंसाळी यांनी व श्रीयुत भंडारे, देशपांडे, सौ मोहरील या पालकांची विशेष मदत झाली. तसेच प्रत्यक्ष कार्यक्रमाच्या सादरीकरणासंदर्भात बहुमोल मदत करणारे पालक श्रीयुत संतोष राऊत, श्रीयुत प्रसाद सुपेकर व त्यांचे सहकारी श्रीयुत बाराथे, श्रीयुत यादव, श्रीयुत पळीवाले शेख, श्रीयुत डिंबळे, या कार्यक्रमाचे पास विनामूल्य छापून देणारे आमचे पालक श्रीयुत कोळी यांचेही मी मनापासून आभार मानते. अतिशय अल्प काळात मांडवासाठी व स्क्रीनसाठी मदत करणारे श्रीयुत कपटकर व श्रीयुत केळकर यांचीही मी आभारी आहे. आजच्या या कार्यक्रमाचे विशेष सांगायचे म्हणजे आज या आपल्यात प्रत्यक्ष गदिमांचे सुपुत्र श्रीधर माडगुळकर हे सपत्नीक आपल्या मुला नातवंडांसोबत उपस्थित आहेत. तसेच श्रीधर फडके यांनीही आपल्याला शुभेच्छा दिलेल्या आहेत. त्यांचे मी डेक्कन एज्युकेशन सोसायटी तर्फे व शाळेतर्फे विशेष स्वागत करते व आभारही मानते. कार्यक्रमासाठी आवश्यक ध्वनिमुद्रण, नेपथ्य, रंगभूषा, वेशभूषा, लाईट इफेक्ट्स व इतर जबाबदाऱ्या शाळेतील शिक्षक, आजी माजी पालक, आजी माजी विद्यार्थ्यांनी पार पाडल्या आहेत. गीतांना जोडणाऱ्या नाट्य व निवेदनाचे लेखनही माझ्या शिक्षकांनी केलेले आहे. त्वर ध्वनिमुद्रणही शिक्षकांचाच आवाज आहे. आता ते तुम्हाला ऐकायला मिळेल. झेंडे, दगड, झाडे, सिंहासने इत्यादी साहित्यही विद्यार्थ्यांच्या मदतीने शिक्षकांनी बनवले आहे. शाळेतील सर्व विद्यार्थ्यांचे व शिक्षकांनी या कार्यक्रमात अतोनात कष्ट घेतलेले आहेत. त्यांचे मी विशेष करून कौतुक करते. वेळेअभावी सर्वांचाच उल्लेख करणे येथे शक्य नाही, पण आम्हाला सहकार्य करणाऱ्या प्रत्येकाचीच मी कायम ऋणी राहीन. गीत रामायण सादरीकरण हा केवळ एक कार्यक्रम नाही, तर तो एक उत्सव आहे. त्याचा विद्यार्थ्यांमध्ये सभाधीटपणा, नृत्य कुशलता, समूह भावना, सहकार्य वृत्ती, स्वयंशिस्त, वक्तशीरपणा या गुणांचा विकसनासाठी महत्त्वाचा वाटा आहे. वर्ल्ड रेकॉर्ड्स ऑफ इंडिया, वंडर बुक ऑफ रेकॉर्ड्स यांच्याकडून या कार्यक्रमाची 6 ते 11 वयोगटातील 1250 विद्यार्थ्यांकडून सलग 2 तास 10 मिनिटे सादर होणारे हे सर्वात मोठे धार्मिक नाट्य या गटात विश्वविक्रमी नोंद होणार आहे. राम जन्मापासून ते श्रीराम लंकेहून परत अयोध्येत येईपर्यंतचा हा प्रवास गीत रामायणातील 21 निवडक गीतांच्या सोबतीने आपणास पाहायला, अनुभवायला मिळणार आहे. त्याचा आस्वाद घेऊन आमच्या बालचमूंचे आपण कौतुक करावे ही मनापासून माझी अपेक्षा आहे. गीत रामायण हा केवळ कार्यक्रम नसून एक उत्सव आहे. हा उत्सव आहे तुमचा, माझा, आपणा सर्वांचा. हा उत्सव आहे गदिमा आणि बाबूजींचा. हा उत्सव आहे डेक्कन एज्युकेशन सोसायटीचा. हा उत्सव आहे नवीन मराठी शाळेचा. हा उत्सव आहे शिक्षक, पालक, लेखनिक, सेवक या सर्वांच्या सहकार्याचा. हा उत्सव आहे आपणा सारख्या कला रसिकांचा आणि सर्वात म्हणजे हा उत्सव आहे आमच्या छोट्या छोट्या बालचमूंचा. प्रचंड उत्साहात आम्हाला एकदा सगळ्यांनी या कार्यक्रमासाठी शुभाशीर्वाद द्यावे. एकदा सगळ्यांनी माझ्या बरोबर जयघोष करा. सियावर रामचंद्र की जय श्रीराम. धन्यवाद. धन्यवाद बाई. स्वये शारदा मुखी विलसते अपार उत्सुकता. स्वये शारदा मुखी विलसते अपार उत्सुकता. गजानन लिहितो रामकथा. रामकथा ही अमृत पावन संस्कारित हो शैशव यौवन. पिढ्या पिढ्यांच्या हाती धन हे अक्षय सोपविता. अमरही रामकथा, अमरही रामकथा. आपल्या रामकथेला आपण सुरुवात करूया. राम श्री राम जय राम जय जय. या 13 अक्षरी मंत्रात
अवघ्या विश्वाचे कल्याण करण्याची क्षमता आहे. हा मंत्र आपण सारे जपूया. त्यातून आमच्या बालकलाकारांना आपले आशीर्वाद मिळतील. सर्वांनी माझ्याबरोबर म्हणावे अशी मी विनंती करते. श्रीराम जय राम जय जय राम. श्रीराम जय राम जय जय राम. स्टेजवरील कलाकार सुद्धा म्हणणार आहेत. विंग मधली सगळी मुलं सुद्धा म्हणणार आहेत. श्रीराम जय राम जय जय राम. 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 गेल्या वर्षी गीत रामायण या कार्यक्रमाचा हीरक महोत्सव साजरा झाला. गीत रामायण 60 वर्षाचं झालं आणि आज आमचे सर्व नवीन मराठी शाळेचे बालचमू या भव्य दिव्य अशा गीत रामायणाची तितक्याच भव्य दिव्यतेने 61 साजरी करत आहेत. यासाठी तुम्हा सर्वांचे शुभाशीर्वाद आम्हाला गरजेचे आहेत आणि आम्हाला खात्री आहे की ते आमच्या पाठीशी आहेतच. त्यांचं स्वागत करूया. Good evening one and all. I am here to represent Wonder Book of Record. My name is Dr. Gurram Swarnasri and I am Wonder Book of Record coordinator. Wonder Book of Record has started in 2010 in London. We have still presented Wonder Book of Record to Amitabh Bachchan garu, Dasari Narayan Rao garu, Superstar Rajinikanth garu, as well as Dr. Sri Narayan Reddy garu. Today here, Deccan Education Society, Naveen Marathi Shala, totally students, 1,250 students are going to present Geet Ramayana. They are from 1st standard to 4th standard students. So, we will start within 2 minutes. Wish you all the best students. Do well. Thank you so much. I am so happy to be a part of in this great occasion. मैं पावन सोलंकी एंड दिनेश पैथनकर फ्रॉम वर्ल्ड रिकॉर्ड्स ऑफ इंडिया. लार्जेस्ट गीत रामायण ये वर्ल्ड में फर्स्ट टाइम हो रही है और नवीन मराठी शाला ने ये जो इनिशिएटिव लिया है ये बहुत बड़ा इनिशिएटिव है. आपके आशीर्वाद से ये अभी हम 1 घंटे में थोड़ा ये पूरा रिकॉर्ड को हम प्रोसेस कर रहे हैं और रूल्स एंड रेगुलेशन में ये सभी बच्चों को मिनिमम 1 मिनट स्टेज पे रहना है, परफॉर्म करना है और उनको एग्जिट करना है. मैं ऑल द बेस्ट कहना चाहता हूं और पेरेंट्स को कहना चाहता हूं जरा ताली से बच्चों का स्वागत कर दीजिए तो वो शुरू कर सके. ऑल द बेस्ट टीचर्स, ऑल द बेस्ट स्टूडेंट्स एंड वॉलंटियर्स, ऑल द बेस्ट. थँक यू. थँक यू. परीक्षकांनी आपल्याशी संवाद साधल्याबद्दल त्यांचे धन्यवाद. आता आपण कार्यक्रमाला सुरुवात करूया. जय श्रीराम. जोवरी जग हे जोवरी भाषण तोवरी नूतन नित रामायण. प्रभू श्री रामचंद्रांचे चरित्र म्हणजे उदात्त, भव्य, दिव्य, उज्ज्वल, महान मंगल आहे. आदर्श पती, आदर्श पुत्र, आदर्श बंधू, आदर्श मित्र आणि आदर्श राजा अशा या मर्यादा पुरुषोत्तम प्रभू श्री रामचंद्रांचे चरित्र आधुनिक वाल्मिकी ग.दी. माडगुळकरांनी गीत रामायणाच्या माध्यमातून अजरामर केले आहे. संगीतकार सुधीरजी फडके म्हणजेच बाबूजींनी आपल्या संगीताने त्या शब्दांवर चढवलेल्या साजाची मोहिनी रसिकांवर आजही अधिराज्य करीत आहे. हृदयाला भिडणारे शब्द व मनाला मोहविणारा स्वर आणि ताल यांच्या जादुई मिश्रणाने ही अनोखी कलाकृती आपणास स्वर्गीय आनंदाची प्राप्ती करून देते. माननीय मुख्याध्यापिका सौ कल्पना वाघ यांच्या कल्पक मार्गदर्शनातून सर्व शिक्षक व शिक्षकेतरांच्या अथक परिश्रमातून आणि सर्व पालकांच्या सहकार्यातून हा प्रयोग साकार होत आहे. गीत रामायणातील काही गीतांना नाट्य व निवेदनाची जोड देऊन
आपणासमोर सादर करताना आम्ही गदिमा व बाबूजींच्या पवित्र स्मृतींना अभिवादन करतो. नावाप्रमाणेच नित्य नाविन्याचा ध्यास घेणाऱ्या डेक्कन एज्युकेशन सोसायटीच्या पुण्यातील नवीन मराठी शाळेचे इयत्ता 1ली ते 4थीचे आम्ही बालचमू हे गीत रामायण आपणासमोर सादर करीत आहोत. प्रभू श्री रामचंद्र की जय. जय श्रीराम. श्री राम श्री राम श्री राम श्री राम श्री राम श्री राम. स्वये श्री राम प्रभु ऐकती, स्वये श्री राम प्रभु ऐकती. कुशलव रामायण गाती, स्वये श्री राम प्रभु ऐकती. स्वये श्री राम प्रभु ऐकती. कुशलव रामायण गाती, कुशलव रामायण गाती. कुमार दोघे एक वयाचे, सजीव पुतळे रघुरायांचे. कुमार दोघे एक वयाचे, सजीव पुतळे रघुरायांचे. पुत्र सांगती चरित पित्याचे, पुत्र सांगती चरित पित्याचे. ज्योतीने तेजाची आरती, ज्योतीने तेजाची आरती. कुशलव रामायण गाती, कुशलव रामायण गाती. स्वये श्री राम प्रभु ऐकती, स्वये श्री राम प्रभु ऐकती. कुशलव रामायण गाती, कुशलव रामायण गाती. शरयू नदीतीरी वसलेल्या व प्रत्यक्ष मनुने निर्मिलेल्या अयोध्या नगरीत इक्ष्वाकू वंशातील महाराज दशरथ राज्य करीत होते. सर्व प्रजा अत्यंत सुखी समाधानी होती. राजा अत्यंत प्रजाहितदक्ष होता. सर्व प्रजेचे तो पित्याप्रमाणे पालन करीत होता. अशा दशरथ राजाची अयोध्या नगरी स्वर्गापेक्षाही सुंदर आणि वैभव संपन्न होती. सरयू तीरावरी अयोध्या, मनु निर्मित नगरी. अयोध्या मनु निर्मित नगरी. सरयू तीरावरी अयोध्या, मनु निर्मित नगरी. अयोध्या मनु निर्मित नगरी. अयोध्या मनु निर्मित नगरी. त्या नगरीच्या विशालतेवर उभ्या राहिल्या वास्तू सुंदर
मधुन वाहती मार्ग समांतर रथबाजी गजपथिक चालती नटुनी त्यांच्या बरे हो नटुनी त्यांच्या बरे अयोध्या मनोनिर्मित नगरे राज सौख्य ते सौख्य जनाचे एकच चिंतन लक्ष मनाचे राज सौख्य ते सौख्य जनाचे एकच चिंतन लक्ष मनाचे काय काजया सौख्य धनाचे कल्पतरुला फूल नसे का कल्पतरुला फूल नसे का बसंत सरलात रे ओ बसंत सरलात रे अयोध्या मनोनिर्मित नगरे अयोध्या मनोनिर्मित नगरे. महाराज दशरथांना कौसल्या, सुमित्रा व कैकई अशा 3 राण्या होत्या. त्या अत्यंत रूपवान व गुणवान होत्या. सर्व सुखे पायाशी हात जोडून उभी असूनही दशरथाच्या संसार वेलीवर अपत्यरूपी फूल उमललेले नव्हते. अयोध्येच्या प्रजेलाही एवढी एकच चिंता होती. त्यामुळेच कुलगुरू वशिष्ठांनी दशरथ महाराजांना सुचविले, हे राजन, आपण आपला राजधर्म योग्य प्रकारे पाळत आहातच. आपण पुत्र प्राप्तीसाठी पुत्र कामेष्ठी यज्ञ करावा. त्यासाठी ऋष्यशृंग ऋषीही आपणास मार्गदर्शन करतील. जशी आपली आज्ञा गुरुवर्य. यज्ञ संपन्न होताच एक चमत्कार झाला. यज्ञ कुंडातील अग्नीतून एक दिव्य तेजस्वी महापुरुष सुवर्ण पात्रात प्रसाद रूपी पायस घेऊन प्रकट झाला आणि सांगू लागला, दशरथा दशरथा घे हे पायसदान पायसदान. दशरथा घे हे पायसदान पायसदान. तुझ्या यज्ञी मी प्रगट झालो तुझ्या यज्ञी प्रगट झालो. हा माझा सन्मान. दशरथा 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 घे हे पायसदान पायसदान. तव यज्ञाची होय सांगता तृप्त झाल्या सर्व देवता. तव यज्ञाची होय सांगता तृप्त झाल्या सर्व देवता. प्रसन्न झाले नृपा तुझ्यावर प्रसन्न झाले नृपा तुझ्यावर. श्री विष्णू भगवान. दशरथा 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 घे हे पायसदान पायसदान. राण्या करतील पायस भक्षण उदरी होईल वंशारोपण. राण्या करतील पायस भक्षण
भक्षण उदरी होईल वंशारोपण त्यांच्या पोटी जन्मा येतील त्यांच्या पोटी जन्मा येतील योद्धे चार महान दशरथा 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 घे पायसदान पायसदान दशरथा. यज्ञ पुरुषाने दिलेल्या प्रसादरूपी दिव्य पायसाच्या सेवनाने कौसल्या, सुमित्रा आणि कैकेयी यांच्या उदरी दिव्य गर्भ वाढू लागले. राजा दशरथ पुत्र दर्शनासाठी अगदी आतुर झाला. चैत्र मासातील शुद्ध नवमीच्या दिवशी शुभ नक्षत्रावर 5 ग्रह उच्च स्थानी असताना सूर्य माध्यान्नी आला. नगरातील सर्व स्त्रिया शुभवार्ता ऐकण्यासाठी अंतःपुराबाहेर जमल्या. अंतःपुरात गडबड सुरू झाली. सारी सृष्टी ही बाळाच्या आगमनासाठी सजली होती आणि इतक्यात महाराज महाराज शुभवार्ता, आपणास पुत्रप्राप्ती झाली आहे महाराज. सारी अयोध्या नगरी आनंदाने नाचू गाऊ लागली. चैत्र मास त्यात शुद्ध नवमी तिथी गंधयुक्त तरीही वात उष्ण हे किती. 2 प्रहरी कागशिरी सूर्य थांबला. राम जन्मला ग सखी राम जन्मला. राम जन्मला ग सखी राम जन्मला. राम जन्मला ग सखी राम जन्मला. कौसल्या राणी हळू उघडी लोचने दिपून जाय माझ स्वतः पुत्र दर्शने. ओघळले आसु सुखे कंठ दाटला. ओघळले आसु सुखे कंठ दाटला. राम जन्मला ग सखी राम जन्मला. राम जन्मला ग सखी राम जन्मला. वार्ता ही सुखद जगी पोचली जनी पोचली जनी. जेव्हातून राजपती धावले कुणी धावले कुणी. युवतींचा संघ एक गात चालला. युवतींचा संघ एक गात चालला. राम जन्मला ग सखी राम जन्मला. राम जन्मला ग सखी राम जन्मला. श्री विष्णूंच्या अंशाने अवतार घेतलेले श्रीराम, कैकेयीच्या पोटी जन्मलेला भरत आणि सुमित्रेच्या पोटी जन्मलेले लक्ष्मण व शत्रुघ्न हे 4ही पुत्र दिसा मासाप्रमाणे वाढू लागले, रांगू लागले, बोबडे बोल बोलू लागले आणि त्यांच्या संगोपनात कोड कौतुकात 3ही राण्या मग्न झाल्या. आपल्या पुत्राचे कौतुक करीत भगिनीवत प्रेम असणाऱ्या आपल्या सवतींना महाराणी कौसल्या सांगू लागली. सावळा ग रामचंद्र माझ्या मांडीवर नातो. माझ्या मांडीवर नातो. सावळा ग रामचंद्र
माझ्या मांडीवर न्हातो, माझ्या मांडीवर न्हातो. अष्टगंधांचा सुवास निळ्या कमळाना येतो, निळ्या कमळाना येतो. सावळा ग रामचंद्र चार भावात खेळतो, सावळा ग रामचंद्र चार भावात खेळतो. हीरकांच्या मेळाव्यात नीलमणी उजळतो, नीलमणी उजळतो. महर्षी वशिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली चारही राजपुत्रांचे शिक्षण सुरू झाले. विद्याध्ययनाबरोबरच क्षात्र धर्माचेही शिक्षण सुरू झाले. हत्तीवर बसणे, घोडा दौडविणे, तलवारबाजी, धनुर्विद्या इत्यादी विद्यांमध्ये प्रावीण्य मिळविले. आपल्या तरुण सद्गुणी सुंदर पुत्रांना पाहून महाराज दशरथांना आनंदाचे भरते येत असे. पुत्रांच्या सहवासापुढे त्यांना स्वर्गसुखही तुच्छ वाटू लागले. याच वेळी एके दिवशी अचानक महर्षी विश्वामित्र दशरथाच्या दरबारी आले. मुनिवर, आपण माझ्या दरबारी आलात, हे माझे अहोभाग्य. मी आपली काय सेवा करू? राजन, सृष्टीच्या कल्याणासाठी आम्ही ऋषीगणांनी यज्ञ आरंभिला आहे, पण दानव त्यात अडथळे आणत आहेत. तुझा ज्येष्ठ पुत्र श्रीरामच त्या दानवांचा संहार करू शकतो, तरी तू त्याला माझ्या सोबत वनात येण्याची अनुज्ञा दे. ज्येष्ठ तुझा पुत्र मला देई दशरथा, यज्ञ रक्षणास योग्य तोची सर्वथा. ज्येष्ठ तुझा पुत्र मला देई दशरथा. मायावी रात्रिंचर कष्टविती मजसी फार, मायावी रात्रिंचर कष्टविती मजसी फार. कैकवार करून यज्ञ नाही सांगता, ज्येष्ठ तुझा पुत्र मला देई दशरथा. श्रीरामा तूच मान, श्रीरामा तूच मान. घेई तुझे चाप बाण, येतो तर येऊ दे, येतो तर येऊ दे. अनुज मागुता ज्येष्ठ तुझा पुत्र मला देई दशरथा. यज्ञ रक्षणास योग्य तोची सर्वथा. ज्येष्ठ तुझा पुत्र मला देई दशरथा. राजन, आपण पुत्र मोहाने कर्तव्यात कसूर करू नये. ऋषी विश्वामित्र श्रीरामाच्या व विश्वाच्या कल्याणासाठीच हे सारे करीत आहेत. जशी आपली आज्ञा गुरुदेव. मी माझे पुत्र राम व लक्ष्मण यांस आपल्या स्वाधीन करतो. राम व लक्ष्मण विश्वामित्रांसोबत अरण्यातून जात असताना विश्वामित्रांनी त्यांना अनेक दिव्य अस्त्रांची माहिती देऊन त्यांचे मंत्रजप शिकविले. अनेक कथा सांगितल्या. पूर्वी अत्यंत सुपीक असणारा हा प्रदेश राक्षसांच्या विध्वंसामुळे उजाड झाला आहे, हेही सांगितले. एके दिवशी अचानक वनात त्राटिका नामक राक्षसी समोर आली. हा 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 हा. वा वा, किती छान वास येतोय माणसांचा. आता मला मेजवानी मिळणार. या गोसावड्यासोबत दोन्ही सुकुमारांनाही मी आज खाऊन टाकणार आणि तृप्त होणार. हा 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 हा.
श्रीरामा, धर्मानुसार स्त्री ही अवध्य आहे, पण प्रजेला त्रास देणाऱ्या, त्यांची हत्या करणाऱ्या त्या दुष्ट क्रूर राक्षसिणीला प्रजा रक्षणासाठी तू ठार कर. साऱ्या त्रैलोक्यात केवळ तुलाच हे शक्य आहे. सोड झणकार मुका, सोड रे सायका, मारही त्राटिका रामचंद्रा, मारही त्राटिका रामचंद्रा. दुष्ट माया विधी शापिता यक्षिणी, वर्तनी दर्शनी ही अभद्रा. जोड झणकार मुका, सोड रे सायका, मारही त्राटिका रामचंद्रा. आरक्त ही पाहता लोचने, करपल्या वल्लरी करपली कानने, अतुल बल गर्विता, अतुल बल गर्विता, मूर्त ही क्रूरता, ये घृणा पाहता क्रूर मुद्रा, ये घृणा पाहता क्रूर मुद्रा. जोड चळीकार मुका, सोड रे सायका, मारही त्राटिका रामचंद्रा. गुरुदेव, आपली आज्ञा मला प्रमाण आहे. प्रभू श्रीरामांनी दुष्ट त्राटिकेचा वध करून त्या प्रदेशाला भयमुक्त केले. यज्ञ सुरू झाला, तसेच राक्षसांचे त्यात बाधा आणणेही सुरू झाले. राम लक्ष्मणांनी मारीच व सुबाहू या दुष्ट राक्षसांपासून यज्ञाचे रक्षण केले. सुबाहू मृत्यू पावला तर मारीच राक्षस पळून गेला. यज्ञ यथासांग यथाविधी पार पडला. याच काळात मिथिला नगरीत राजा जनकाने कन्या सीता हिचे स्वयंवर आयोजित केले होते. ही वार्ता घेऊन राजा जनकांचा एक दूत विश्वामित्रांकडे आला. ऋषीवर्य, मिथिला नरेश जनक महाराजांकडून मी आलो आहे. युवराजने मैथिलीच्या स्वयंवराचा हा संदेश आपणास दिला आहे. ऋषी विश्वामित्र राम लक्ष्मणासह मिथिलेस निघाले. मार्गात गंगा भागीरथीच्या तीरावरून जाताना गौतम ऋषींचे पूर्वी वास्तव्य असलेला आश्रम लागला. दादा, ही केवढी मोठी शिळा अशी मार्गातच पडली. श्रीरामा, युगानुयुगे ही शिळा तुझी वाट पाहत आहे. तिला पदस्पर्श करून गौतम ऋषींच्या पत्नीला म्हणजेच अहल्येला शापमुक्त कर, तिचा उद्धार कर. जशी आपली आज्ञा गुरुदेव. रामा, शरण तुझे लागले, आज मी शापमुक्त झाले, आज मी शापमुक्त झाले. रामा, चरण तुझे लागले, आज मी शापमुक्त झाले, आज मी शापमुक्त झाले. तुझ्या कृपेची शिल्प सत्कृती, माझी मजये पुन्हा आकृती. तुझ्या कृपेची शिल्प सत्कृती, माझी मजये पुन्हा आकृती.
मुक्त जागले श्वास चुंबिती पावनगी पाऊले मुक्त जागले श्वास चुंबिती पावनगी पाऊले आज मी शाप मुक्त झाले आज मी शाप मुक्त झाले. अत्यंत सुंदर व सुस्वरूप अशा सीतेच्या स्वयंवराचा सोहळा राजा जनकाने आयोजित केला होता. देशोदेशीचे राजकुमार राजे महाराजे जनक नंदिनीच्या स्वयंवरासाठी जमले होते. राजा जनकाने स्वयंवरासाठी एक पण ठेवला होता. पूर्वी भगवान शंकरांनी प्रसन्न होऊन सुनाभ नावाचे दिव्य धनुष्य श्री परशुरामांना दिले होते. हे धनुष्य घेऊन परशुराम जनकाकडे आले होते. अनेक वीरांना एकत्रितपणे महत् प्रयासाने सुद्धा हलवता न येणारे हे धनुष्य लहानग्या मैथिलीने मात्र लीलया उचलून ती त्याच्याशी खेळू लागली. वैदेहीच्या दिव्यत्वाची प्रचिती आल्यामुळे परशुरामांनी तिला ते भेट दिले. आणि श्री परशुरामांनी सांगितल्याप्रमाणे जो कोणी वीर आज या धनुष्यास उचलून प्रत्यंच्या लावील त्याच्याच गळ्यात सीता पुष्पमाला घालणार. देशोदेशीचे अनेक राजे महाराजे राजकुमार येऊन त्या धनुष्याला उचलण्याचा प्रयत्न करीत होते. पण ते धनुष्य तसूभरही हलत नव्हते. उपस्थित सर्व वीरांमध्ये असा एकही वीर नाही जो या धनुष्याला प्रत्यंच्या लावू शकेल. मी लंकेश रावण साऱ्या त्रैलोक्यावर अधिराज्य गाजवू शकतो. मी इथं असताना आपण अशी चिंता का करावी. हा अपमान सहन न झाला